अध्यक्ष उमरे गुरुजी, ज्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळाची स्थापना झाली आणि याच मंडळाच्या वतीनं आपण अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवतोय. या निवडणुकीचं नेतृत्व करणारे आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, सहकारी क्षेत्रातील आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सीताराम पटेल गायकर साहेब, सहकारासह सर्वच क्षेत्रात ज्यांनी उत्तम रीतीने काम केले ते अशोकराव भांगरे साहेब, डाव्या चळवळीत ज्यांच्या बोटाला धरून आम्ही आलो त्यांचे मार्गदर्शक कॉम्रेड कारभारी उगले साहेब, मला माफ करतील सर्वजण व्यासपीठावरील विजयभाऊ, आपला उल्लेख महत्वाचा आहे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजयभाऊ वाकचौरे आणि सर्व कार्यकर्त्यांनी केवळ वेळ वाचवण्यासाठी आपल्या नावाचा उल्लेख न करता पुढे जातो. क्षमस्व. सर्व सन्माननीय नेतेगण, कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी, मित्रांनो नमस्कार. राजयोगच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये नवनिर्माण अकोले या संकल्पनेतून प्रत्येक गावची दिशा आणि दशा या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येक गावामध्ये जात आहोत. आपण एक नवीन मालिका सुरू केलेली आहे. तत्पूर्वी आपल्याला अकोले तालुक्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेलं जे काही लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनवर क्लिक करा. निवडणूक 17 तारखेला आहे. 6 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तरीही आपण प्रचार करतोय. आदिवासी भागातल्या प्रचार सभा झाल्यात. आज आगर गटातली प्रचार सभा होते. निवडणुकीचा बिगुल वाजला, लढाई सुरू झाली. उमेदवार शेतकरी समृद्धी मंडळाचे असतील, नावं आज नसली तरी सुद्धा इतकं पुरेसा आणि आज त्यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथे आलोय. साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात अगस्ती सहकारी साखर कारखाना पॉइंट टू पॉइंट विरोधकांच्या टीकेला उत्तर आपण जरूर देऊ. प्रत्येक मुद्द्यावर त्याचा विस्तार पण आपण करू. तुमच्या कोणाच्या मनात, सभासदांच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात सभासद असेल नाही तर नसेल, पण ऊस पुरवणारा जो काही असेल या प्रत्येकाच्या मनातल्या शंकाचं निरसन नक्की करू. त्यामध्ये आपल्या कुणाच्याही मनात शंका नसावी. मतदान मागायला यायचं आणि भूमिका न सांगून जायचं हे काही आमचं काम नाही. मतदान मागायला यायचं आणि लपून छपून मत पदरात पाडून घ्यायची हे पण काही आमची निवडणूक लढवण्याची नीती नाही. शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं आपणाकडे येणार, विनंती करणार, मतदान मागणार, भूमिका विशद करणार, तपशील पण देणार. गेली 2 वर्ष अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर जी टीका होते त्याचे सगळे तपशील जाहीर करणार. वस्तुस्थिती काय आहे, टीकेचं स्वरूप काय होतं यावर पण आपण बोलणार. पण सगळ्या मुद्द्यांना आजच स्पर्श करणं काही योग्य नाही. जरा फड रंगात आला की मग कलगी एका बाजूला आणि तुरा एका बाजूला असतोच, त्यावेळेला जरूर होईल. आपण काही आपल्या मनामध्ये आज आम्ही गेलो लवकर तरी सुद्धा काळजी करू नये. समाजामध्ये 2 वर्ग कायम सातत्यानं आलेत. एक सातत्यानं काम करतो आणि दुसरा सातत्यपूर्वक फक्त ऑडिट करतो किंवा टीका टिप्पणी करतो. शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतलं एक फार छान उदाहरण आहे. पारवावर दिवसभर बसणारे पत्ते खेळणार. आता वापसा झाल्यावर तुम्ही बघाल काय होईल. उद्यापासून तुम्ही सगळेच पळणार आहात. जेव्हा तुमची पळायची घाई असेल तेव्हा पारवावर बसलेली माणसं टीका करणार आहेत. येठाण इकडे राहिलं, जू तिकडे राहिलं, काय राहिलं हा झाला शेतकरी असे म्हणणारे लोक आहेत. पण जो काम करतो त्याचा विचार निवडणुकीत व्हावा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सहकारात काम करतायत, उत्तमपणे करतायत, सहकार उभा करतायत, सहकारी संस्था चालवतायत, अनेक आपत्तींना तोंड देत आहेत, पण तरीही पण सहकारी संस्था चालवतातच. ती मोडू देणार नाही याची काळजी घेतात.
ती संस्था वाढेल कशी याची दक्षता घेत आहेत. निवडणुकीमध्ये त्यांच्याही कामाचं कौतुक व्हावं. मग इथंच चुकलं, तिथं काना मात्र राहिला, तिथं अनुस्वार राहिला, बोलता येईल. पण ते बोलणं म्हणजे त्यांचा प्रचार नाही. संस्था उभ्या केल्यात, उत्तम रीतीनं चालवल्यात, येईल त्या आपत्तीला तोंड दिले तरीही संस्था चालवल्यात. हे जे काम आहे याचं कौतुक या निवडणुकीच्या निमित्तानं, नाही कौतुक तर परत संधी ही या निवडणुकीच्या निमित्तानं मिळावी, हा आज तुम्हाला भेटण्याचा प्रमुख मुद्दा आहे. मी स्वतः 30-35 वर्ष साखर कारखानदारीत काम करतोय. प्रत्येक गळीत हंगामाच्या शुभारंभाला आमची भाषणं ठरलेली असायची आणि त्यात काही चूक पण नव्हती. प्रत्येक गळीत एक नवी समस्या घेऊन जन्माला यायचं. मागच्या गळीताला उभं राहिलो तेव्हा मी बोलत होतो की ऊसच फार कमी आहे, कारखाना कसा चालवावा. पुढचं गळीत आलं, गळीतामध्ये आमचं भाषण बदललं. आपल्या क्रसिंग कॅपॅसिटी पेक्षा ऊस अधिक आहे, तरीही या ऊसाचं गाळप कसं करावं. अंधा गेटकेन बाहेर ऊन, पण तो आणावा लागतो याची जाणीव ठेवून आपल्या शेतकऱ्यांच्या समोर ते पण बोलावं लागतं. ब्रेक इव्हन पॉइंटला पण गेलं पाहिजे. ब्रेक इव्हन पॉइंट आपल्या सर्वांना समजतो असं नाही, पण ना नफा ना तोटा इथपर्यंत जर क्रसिंग करायचं असेल तर त्याला उद्योग क्षेत्रामध्ये ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतात. गेटकेन आणायला पहिल्यांदा टोळ्या पळतात, कारण जिथं गेटकेन मिळतो त्यांची खळे लवकर उलटतात. ते खळं उलगायला महिना सुद्धा लागत नाही. सगळे साखर कारखाने पहिल्यांदा तिथंच जाऊन धाट टाकतात आणि मग आपण जर म्हटलंच आत्ता जर आपलाच ऊस काढून घेऊ, क्रसिंग करून घेऊ आणि नंतर दमानं जाऊ, शेतकरी तरी समाधानी होतील. पण आपण जाऊ तेव्हा तिथं खळं उलगेल असेल. म्हणून काही धोरणं आपल्याला अडचणीची वाटतात. मोठं खटलं असेल तर ही पण जाऊ बाई, ती पण माय भगिनी काही राग मानू नका, पण कुरबरीत तुमच्यात होतात. पण कारभाऱ्याला माहित असतं कुटुंब कसं चालवायचं. या सगळ्या लहान लहान गोष्टींच्या वरती चर्चा जरूर आपण करू. कर्ज इतकं असतं, कर्ज तितकं झालंय, कर्ज तितकं झालंय. आणि माझ्या अगोदर काही वक्ते बोलले की स्व भांडवलावर कारखाना. मला नाही वाटत स्व भांडवलावर कोणता पण कारखाना असेल. अगदी ज्यांचं काल पर्यंत आपण नाव घेत होतो ते वैभव नायकवाडी यांचा पण कारखाना आता मुद्दाम एकच नाव त्यासाठी घेतलं नाही, कारण आपल्या तोंडात कायम तेच नाव पूर्वी असायचं. हे पण अडचणीत आहेत आता सगळे कारखाने. किती कारखान्यांची संख्या आहे अडचणीत असणाऱ्यांची जरूर सांगताय. आम्ही उठावा आणि इतरांना बदनाम करण्यासाठी फक्त त्याच्याकडेच बोट करावं. तर आमचा हेतू काय तो लक्षात घ्या. पण महाराष्ट्रात आणि देशात किती कारखाने अडचणीत आहे याचं गणित करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की साखर उद्योग चालवित असताना अडचणी येत आहेत. या सगळ्या अडचणीवर मात करून पुढे जायचं असतं. उद्योग क्षेत्रामध्ये भले उद्योग सुद्धा अडचणीत जातात ना. कितीतरी उद्योग आहेत ते अडचणीत जातात, तोट्यात जातात, बंद पडतात. उद्योग क्षेत्रामध्ये असतंच. त्याला सहकारी उद्योग पण काही त्याला अपवाद नाही. पण त्याच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती सभासदांनी लक्षात घेतली पाहिजे. आपण शेवटी मालक आहोत. निवडून जातील ते विश्वस्त आहे, आपण मालक आहोत. सभोवतालच्या परिस्थितीच्या अनुषंगानं जे चित्र बदलतं त्या बदलत्या चित्राला सामोरं जायचं आहे आणि आपलं युनिट हे चालवायचं आहे. FRP पर्यंत किमान भाव शेतकऱ्याला द्यायचाच आहे. कर्ज वाढेल, कधी कमी पण होईल. सूर बदलतो अर्थव्यवस्थेचा, पण तो परिस्थितीच्या अनुरूप बदलतो. असं होत नाहीये कधी की सदोदितपणे कोणत्याही कारखान्याचा सदोदितपणे कर्जाचा इंडेक्स हा सदोदितपणे सारखा असतो, असं होत नाही. परिस्थिती अनुरूप बदलत जातो. मी फार तपशिलानं बोलायचं नाही. मी सुरुवातीलाच प्रारंभाला सांगितलंय की परत आल्यावर सगळ्या मुद्द्यांचं विवेचन जरूर करताय. मला फक्त आज आपणा सर्वांच्या समोर एवढंच सांगायचं आहे, पहिल्यांदा मी आलोय, परिस्थिती तुमच्या समोर ढोबळमानानं तरी सांगितली पाहिजे. तपशील अवश्य देण्याची तयारी ठेवली पाहिजे.
योग्य वेळेला ते तपशील पण दिले पाहिजे. ढोबळमानानं सगळ्या परिस्थितीचा विचार करता आज असं लक्षात येते, महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीत आहेत. आपला कारखाना कदाचित कर्जाच्या वाढीमुळे अडचणीत आहे असं म्हणणारे म्हणतील, पण त्यांच्या म्हणण्यामध्ये सुरासूर नाही मिसळत आम्ही. आम्हाला परिस्थितीची जाणीव वाचते पूर्णपणे. त्यात आम्ही बँकेत काम करतोय, आम्हाला सगळं आकडेवारी विषयी पण सांगतो. कुणी फार बोलत असेल तर सगळ्यांचे आकडे पण जाहीर करतो, पण तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे, सहकारी संस्था उत्तम रीतीने चालवायच्या असतील तर येईल ती परिस्थिती अंगावर घ्यावी लागते, त्यातून पुढे जावं लागतं. पण ती संस्था टिकवावीच लागते, ती चालवावीच लागते. मध्ये सोडून चालत नाही, किनारा गाठावाच लागतो. वल्व मध्येच सोडून दिलं, मध्येच गायकर साहेबांनी सांगितलं चला आता मधल्या प्रवाहात आलोय, सगळेच लोक म्हणतायत असं, सगळेच तसं म्हणतायत. वल्ह तर तुमच्या हातात आहे, द्या सोडून. असं करता येत नाही, असं करता येत नाही. कुटुंब प्रमुखाला पण असं करता येत नाही. आपल्याच हातात ठेवावं लागतं, किनारा गाठावाच लागतो. ती किनारा गाठायची तयारी ठेवावीच लागते. तीच तयारी ठेवून आम्ही तुमच्या समोर आलेलो. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, कानाला ऐकायला कदाचित गोड लागेल, त्यांनाही बोलायला सोपा, पण ज्याला चालवायचं आहे त्याला फक्त बोलायचं नाही, त्याला चालवायचं आहे, उत्तम रीतीनं चालवायचं. घराच्या कारभाराला घर चालवायचं आहे. हो, कोण काय बोलते याच्याकडे प्रत्येक वेळेला लक्ष देऊन चालत नाही. बोलणं सोपं आहे. याच तालुक्यात मी पण जन्माला आलोय. या तालुक्यामध्ये काही गोष्टी ह्या कधी कधी असं वाटतं की इथेच का, इतर ठिकाणी नाही, इथंच का दिसतं. या विषयावर मी तपशिलात पण बोलेल. आज बोलायची काही मनस्थिती नाही, घाई होईल. पण फक्त बोलणाराने बोलतच जायचं का? चालवणाराने फक्त काबाडकष्टच करायची का? चालवणारांची पण काही भूमिका आहे की नाही? का बोलणाऱ्यांच्या इतकं सोपं फक्त बोलतच जायचं? या दोन्हीतला फरक लक्षात घेणार की नाही? या दोन्हीतला फरक विचारात घेऊन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा विचार करणार की नाही? हा निर्णय करण्याची वेळ आत्ता आहे. राजकारणामध्ये दुसऱ्याला बदनाम करून आपण किती स्वच्छ आहोत असं सांगण्याची पण एक नवी पद्धत आता रूढ झाली आहे. ते कसे आहेत, ते किती वाईट आहेत, ते किती बदनाम आहेत, ते कुठं चुकले, त्यांचं काय झालं, तेच फक्त सांगत राहायचं आणि आपलं राजकारण पुढे रेटायचं. ही पण पद्धत सहकारी संस्थांना मारक आहे. सभासद बांधवांनी याचा पण विचार करायला पाहिजे. ही मारक आहे. बोलणं सोपं आहे, चालवणं अवघड आहे. शेजारच्या तालुक्यात 35 वर्ष मी संगमेर भाग सहकारी साखर कारखान्यावर काम केलं. निनानाथ पांडे साहेब आहेत, ते माझ्या बरोबर होते. प्रत्येक तालुक्यात एक राजकीय संस्कृती असली पाहिजे की त्या संस्था चालवणाऱ्याला उमेद कशी देताय, चालवणाऱ्यांच्या पाठीशी भक्कम कसं उभं राहताय. निवडणूक आली की प्रत्येक सभासदाची ही जबाबदारी आहे. कारण शेवटी सहकार तर टिकला पाहिजे, चालवला पण पाहिजे. सगळ्या सहकारी संस्थांची मातृसंस्था साखर कारखाना आहे. सगळ्या सहकारी संस्थांची जननी कोणती, आई कोणती, पालनकर्ती कोणती? श्रीकृष्णांच्या गोकुळाच्या भाषेत यशोदा कोण? तर साखर कारखाना. साखर कारखाना उत्तम रीतीने चालला की त्याचे चांगले परिणाम इतरांच्या सगळ्या सहकारी संस्थांच्या वरती होत आहे. या सगळ्या सहकारी एकदा बाजूला करून बघा. सगळ्या संस्था, सगळ्या गावच्या सोसायटीपासून, डेअरीपासून, पाणीपुरवठा संस्थेपासून सगळ्या सहकारी संस्था जरा बाजूला करून बघा आणि मग काय चित्र आहे जरा तुमच्या लक्षात येईल. सहकाराच्या शिवाय तरणोपाय नाही. हे सांगायला दुसरा कोणी विद्वान पण आला पाहिजे असं पण नाही.
आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. फक्त शेतकऱ्याची आहे हे तर अर्ध सत्य आहे. व्यापाऱ्याची पण आहे, मध्यमवर्गीयांची पण आहे. आपल्या कुटुंबात जन्माला आलेले असतील की इतर कुटुंबात जन्माला आले असतील, या सगळ्या लेकरा बाळांचं भविष्य उद्या वेगवेगळ्या क्षेत्रात घडवणं, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं भविष्य घडवणाऱ्या संस्था, यांची पण मातृसंस्था साखर कारखाना असतो. तेव्हा आपल्या जीवनाशी सगळ्यात निगडीत जर कोणती व्यवस्था असेल तर ती सहकार. एक वेळेला सरकार बाजूला असलं तरी चालेल, पण सहकार बाजूला ठेवून आपली प्रगती होईल असं जर कोणी सांगत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. असं वागाल तर तो आत्मघात ठरेल. दोन चाकावर प्रगती चालते हे खरं. एक सहकार आणि दुसरा सरकार. सरकारचे प्रतिनिधी आपले आमदार इथं बसलेले आहेत. सहकाराचे प्रतिनिधी आम्ही सगळेच जण इथं आहोत. ह्या दोन्ही चाकावर स्वार होऊन रथ पुढे न्यायचा, पुढचं तुम्ही ठरवा. तुमच्या हातात. धोका सांगणं आमचं काम आहे. आम्ही तर चळवळीतून आलेले लोक आहोत. सरकार पाठीशी नव्हतं तरीही सुद्धा सहकारामध्ये काम केलं आणि सहकार सर्व काही देऊ शकतो हे सक्षमपणे अनेकदा आपण दाखवतो. तेव्हा सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या पोटी सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बदनाम करणाऱ्यांच्या बाजूला जायचं की व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांच्या बाजूला जायचं, याचा निर्णय आपण करावा. आपल्या हाती आहे. इतरांचं ऐकून, शेजाऱ्याचं ऐकून नव्हे, आपल्या सत्सद विवेक बुद्धीनं करावा. आपण विचार करावा. हा विचार करून ही निवडणूक आपण सर्वांनी हिच्याकडे बघावं असा आग्रह आहे. वेळ अधिक झालाय, अधिक मी बोलणं योग्य नाही, पण आमदार साहेब, गायकर साहेब, तुमची माफी मागून जरा अलीकडे थोडं अध्यात्मातले दृष्टांत द्यायची जरा सवय लागली, म्हणून एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. सहकाराचं आम्ही सगळेच बोलतो म्हणून हा दृष्टांत देतोय. सहकार म्हणजे आहे तरी कोण असं सारखं सहकार 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 का म्हणता? तेव्हा मी वाचलेला एक दृष्टांत आहे. एक अतिशय चतुर माणूस गावात होता. प्रत्येक गावातलं अत्यंत चतुर, अत्यंत हुशार, आणि प्रत्येकाला जावं लागतंच की. तो गेला, स्वर्गात गेला, आणि काहीतरी म्हणतात असं की देवाच्या पुढे गेलं की मग काही बोलायची पण संधी मिळते. देवाने विचारलं, बाबा तू फार चतुर आहेस, फार चतुर आहेस, बोल तुला स्वर्ग देऊ की नरक देऊ? पण हा चतुर माणूस पटकन पण म्हटला नाही की स्वर्ग द्या. तो म्हटला, मी नाही असं तुमच्यावर विश्वास नाही ठेवत, आणि खालून वरती आलोय तेव्हा स्वर्ग कसा असतो तो पण बघायचा, नरक कसा असतो तो पण बघायचा. देवानं माणूस दिला, दूध दिला, आणि ह्या माणसाला बरोबर घेतलं मृतात्म्याला आणि पहिल्यांदा नरकात नेलं. आपण बसलोय, असं सभागृह होतं, या बाजूला एक पंगत बसली, या बाजूला एक पंगत बसली, आणि दोघांच्याही पुढे 1 मीटर अंतरावर 5ही पक्वानांची ताटं वाटलेली आहे, आणि प्रत्येकाच्या हातात चमचा आहे, पण त्या चमच्याला दांडा आहे. 1 मीटरपेक्षा अधिक लांबीचा दांडा, अधिक लांबीचा दांडा आहे. यानं पाहिलं 5 पक्वानाचं ताट समोर मांडलंय, मग तरी सुद्धा ह्या सगळ्या नरकातले मृतात्मे इतके क्रूश का बरं आहेत, इतके खंगलेत का बरं? अरे हे खात का नाही? यांना झालंय काय? अरे खा की, सुदृढ व्हा. तो म्हटला, चला स्वर्ग बघून घेऊ एकदा. स्वर्गात हीच परिस्थिती होती, काही पण बदल नव्हता, पण ते सगळे मृतात्मे मात्र सुदृढ होते, प्रचंड ताजेतवाने होते. त्यानं विचारलं त्यांना की ते असे कृश आणि तुम्ही असे सुदृढ असं का? ते म्हटले, आम्हाला ताटं वाढताना दखल घेतली, ज्याने जेवण द्यायचं त्याने 1.5 मीटर लांबीचे चमच्यांना दांडके बांधलेत. आम्हाला माहिती कळालं आम्हाला की अरे माझ्या ताटातलं त्या चमच्यानं मी नाही खाऊ शकत, मला नाही खाता येणार, पण मी त्याला भरवलं आणि त्यानं मला भरवलं ना की मग जमलं.
स्वर्ग हाच सहकारातला दृष्टांत आहे. हे भरवावं लागतं एकमेकाला, आणि एकमेकाला भरवण्याची प्रक्रिया सहकार आहे. आपण ठरवा पुढे काय करायचं. परत जरूर एकदा येऊ, सगळ्या तपशिलावर बोलू. आज काही पेरणीसारखं केवळ फक्त चाल बैला चाल असं पण पाळी घातल्यासारखं करत नाही. परत जरूर येऊ, जरूर बोलू. आज इतकंच बोलून थांबतो. धन्यवाद.